मंथन न्यूज महाराष्ट्र शासनाने राज्यातील लाखो महिलांसाठी नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिलांना दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यात 1500 रुपयाप्रमाणे रक्कम जमा होणार आहे। योजनेचा लाभ मिळवण्यासाठी राज्यातील महिलांनी दिलेला प्रतिसाद बघता या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांना लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळवीसाठी निर्माण होणाऱ्या अडचणींना लक्षात घेता शासनाने तातडीने यात काही अटी शर्ती शिथिल केल्या आहेत। तसेच यावल तालुक्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली। लाडली बहीण योजनेचे काम पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः यावल तालुक्यामध्ये चांगल्या गतीने चालू आहे। याच्यामध्ये विभिन्न प्रकारची शिथिलता शासनाने दिलेली आहे। त्याच्यामध्ये यदि आपल्याकडे डोमिसाइल या जन्माचा दाखला नसेल तर 15 वर्ष जुनं राशन कार्ड पण या ठिकाणी चालतोय। याच्याशिवाय माझी एक फक्त विनंती आहे की यदि आपल्याला संजय गांधी या इंदिरा गांधी पेन्शन या इतर प्रकारचे राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा योजना अंतर्गत कुठले लाभ मिळत असेल तो आपण दुबार लाभसाठी पात्र नाही, तो आपण अर्ज नाही केला तरी चालेल। परंतु ज्या लोकांना याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा लाभ मिळत नसेल आणि आपल्या कुटुंबाकडे केसरी अथवा पिवळे राशन कार्ड यदि असेल तर आपण या योजनेसाठी नक्की अर्ज करावा। या अर्जच्या आधारावर आपल्याला लवकरात लवकर 1500 रुपये दरमहा मिळणं सुरू होणार आहे। तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण अर्ज करावा। अर्ज करण्यासाठी सर्व CSC सेंटर, सेतू केंद्र या सगळ्या ठिकाणी जिल्हाभरात कार्यरत आहे। जिल्ह्याचे यदि आपण आकडे म्हटलं तर जवळपास 2800 ठिकाणी हे आपले CSC सेंटर्स आहे। प्रत्येक गावामध्ये साधारणतः काय गाव म्हणजे अत्यंत लहान गावात नसेल परंतु प्रत्येक मोठे ग्रामपंचायत, ग्रुप ग्रामपंचायतमध्ये या केंद्र आहे। आशा वर्कर आणि अंगणवाडी कार्यकर्त्याला आपण विनंती केलं आहे की आपण महिलांना सांगून त्या योजनेसाठी आपण ज्याला जनजागृती करावा आणि माझी सर्व महिलांना विनंती आहे की या योजनेचा आपण नक्की लाभ घ्यावा आणि आपला जो 1500 रुपये हक्काच्या रक्कम आहे ते आपण नक्की याचा फायदा घ्यावा।